मात्र देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदी पुन्हा विराजमान होणार का हे बघणंही महत्त्वाचं असेल। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडे। सूरज, आपण बघितलेलं होतं ज्यावेळेस बंड झालेलं होतं त्यावेळेस सुद्धा अचानक जेव्हा मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे झालेले होते तेव्हा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं नावच चर्चेत होतं। मात्र अगदी ज्यावेळेस मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेण्यात आली त्यावेळेस थेट एकनाथ शिंदे यांचा चेहरा दिसला होता। त्यामुळे भाजपचे असे वारंवार जे भाजपने धक्के दिलेले आहेत पुन्हा तसाच एक धक्का यंदा सुद्धा बघायला मिळू शकतो का? नेमकं काय वाटतंय? नक्कीच सेजल, जसं तू म्हणालीस की याआधी भाजपने अनेक धक्के दिलेले आहे। जेव्हा बंड झालं तेव्हा सरकार जेव्हा महाविकास आघाडीचं पडलं, मुख्यमंत्री जेव्हा उद्धव ठाकरे होते त्यांनी राजीनामा दिला, तेव्हा कुठेतरी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार असं भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि आमदारांना फार मोठा विश्वास होता। त्यांनी तसं उत्सव देखील साजरा केला होता। मात्र जेव्हा राजभवनात त्या सगळा जो शपथविधीचा कार्यक्रम पार पडला तेव्हा लगेचच मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असतील अशी घोषणा झाली आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की मी सरकारमधून बाहेर पडून काम पाहिल। मात्र त्यानंतर भाजपच्या हायकमांडनी देवेंद्र फडणवीस यांना काही सूचना केल्या आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला। जर का पाहायला गेलं तर भाजपने याआधी अनेक वेळेला असे धक्के दिलेले आहेत। एक नवीन चेहरा जो आहे तो सरकारसाठी दिलेला आहे आणि यावेळेस देखील भाजप असंच काहीतरी करण्याच्या तयारीमध्ये आहे, कारण या तिघांमध्ये देखील रस्सीकेस आपल्याला जी आहे ती पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी भाजपचा हायकमांड अशी एक नवी घोषणा आहे, एक नवा चेहरा जो आहे तो राज्याला देऊ शकतं आणि म्हणूनच कुठेतरी आता ही जी खलबत आहे ती सगळी सुरू झालेली आहे। तीनही नेत्यांनी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जो राजीनामा दिलेला आहे, गृहमंत्री अमित शाह हे यामध्ये खूप मोठे जे आहेत ते आपण जर का पाहायला गेलं तर याआधी त्यांनी खूप मोठी जी भूमिका होती विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी पाहिलेली होती आणि गृहमंत्री अमित शाह देखील राज्यामध्ये येणार आहेत आणि ते कदाचित मुख्यमंत्री कोण तेच हे जाहीर करू शकतात। मात्र आता ही जी खलबत सुरू झालेली आहे त्यामध्ये फक्त आता या तीनही नेत्यांमध्ये, तीनही महायुतीमध्ये राष्ट्रवादी पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस यांच्या तिघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये जी आहे ती रस्सीखेच पाहायला मिळत आहे की मुख्यमंत्री आमचाच व्हावा यासाठी अनेक लोक जे आहेत, अनेक नेते जे आहेत ते फिल्डिंग करत आहेत। जर का पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे शिवसेना यांचे जे खासदार आहेत, आजी माजी खासदार आहेत, ते मोदींची भेट घेणार आहेत आणि ते देखील या बैठकीमध्ये मोदींना असं सांगू शकतात की मुख्यमंत्री पदावरती एकनाथ शिंदेच राहावेत अशी ती मागणी आहे ती ते आजी माजी खासदार करू शकतात। पण दुसरीकडे पाहायला गेलं एक महत्त्वाचं म्हणजे या आधी देखील 2014ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यानंतर जे 2019ला जी काही राजकीय परिस्थिती झाली त्यानंतर लोकांनी जो जनादेश दिला होता, असं भाजप म्हणतं की लोकांनी जनादेश आम्हाला दिला होता, मात्र शिवसेनेने आमच्यासोबत बंड केला आणि त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन केलं। त्यानंतर जे सरकार पडलं त्यामध्ये या सगळ्या घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीस खरं तर राज्याच्या राजकारणाने या गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक मोठ्या घटना अनुभवलेल्या आहेत आणि यंदा आता विधानसभा 14वी संपलेली आहे। पुढे सत्ता स्थापनेच्या आधी नेमक्या काय घडामोडी घडतात हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे। तुम्ही दिलेल्या या सर्व अपडेटसाठी तुर्तास धन्यवाद। मात्र आपण सध्या बघतोय यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केलेला आहे। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आपण जर बघितलं तर महायुतीने तब्बल 230 जागांवरती 228 जागांवरती महायुतीने निवडणूक लढवलेली होती आणि तब्बल 230 जागांवरती विजय मिळवलेला आहे आणि यामध्ये एकट्या भाजपला 132 जागा मिळालेल्या आहेत, तर शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41। त्यामुळे अर्थातच जर भाजप यंदा मोठा भाऊ ठरलेला आहे तर भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकतो अशी शक्यता आहे। मात्र नेमकं काय राज्याच्या राजकारणात घडतंय? पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड हे थेट राजभवनाबाहेरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून आपण अपडेट घेऊयात। सागर, राजभवनामध्ये आजची सर्वात मोठी घडामोड घडली ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। आता ते कार्यवाहू मुख्यमंत्री म्हणून सुद्धा नियुक्त झालेले आहे। पुढे नेमकं काय घडू शकतं, काय वाटतंय सध्याच्या परिस्थितीवरून? आपण जर पाहिलं तर मागील 3 ते 4 दिवसामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणि नाव हे या तीनही पक्षांना जाहीर करणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालेलं नाहीये। आपण जर पाहिलं एकंदरीतच या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर निकाल लागलेला आहे आणि सरकारकडे पूर्ण बहुमत जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र फक्त मुख्यमंत्री पदासाठी या तीनही पक्षाचं घोडं जे आहे ते अडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र मुख्यमंत्री कोण होणार, तीनही पक्षांच्या
आमदारांमध्ये उत्सुकता लागलेली आपल्याला दिसते. मात्र भाजपचे आमदार हे सर्वात जास्त आग्रही आहेत की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं. 2014 मध्ये ते मुख्यमंत्री होते. 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनाची सरकार जी आहे ती बनली असती. मात्र हे सर्व होत असताना महाविकास आघाडी एक नवीन फॉर्म्युला समोर आला. महाविकास आघाडीचं सरकार बनलं. त्यामुळे जी नाराजी जी आहे ती पाहायला मिळत होती. आता जर आपण विचार केला तर पुन्हा एकदा 3 पक्ष एकत्र आलेले आहेत आणि महायुती स्थापन झाली. यामध्ये 200च्या वरती जागा ज्या आहेत त्या या तीनही पक्षांकडे आहेत. मात्र यामधला मुख्यमंत्री कोण यामध्ये अजून एक वाक्यता झालेली नाही. त्यामुळे प्रत्येकाला आणि प्रत्येक आमदाराला प्रत्येक पक्षाचं वाटतंय की मुख्यमंत्री हे आमच्या पक्षाचे झाले पाहिजे. आता जर पाहिलं तर आपण एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यात पूर्ण वातावरण बदल झालेला आहे असं म्हणणं जे आहे ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते आणि आमदार मंजुळा गावित जे आहेत ते आता दाखल झालेले आहेत. मनीषा कायंदे जे आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे प्रत्येक पक्षाला साहजिकच वाटतंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीला बहुमत मिळालेलं आहे. तर भाजपांच्या नेत्यांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे या 2 पक्षाला यश मिळालेलं आहे. यामुळे मुख्यमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांनाच मिळावं. 178 आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिलेली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण होणार, नवीन चेहरा कोण असणार हे सर्व जसं तुम्ही आता सांगितलं की यावेळेस देवेंद्र फडणवीस किंवा मग आणखी जे महत्वाचे नेते आहेत अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यामधून कुणी मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकतं. मात्र आपण काही दिवसांपूर्वी अजित पवार यांची प्रतिक्रिया पाहिलेली होती. ती म्हणजे मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली होती. तर दुसरीकडे जरी देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्ते किंवा यांचे जे काही नेते आहेत ते म्हणत असले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, तरी सुद्धा त्यांनी सुद्धा याचा निर्णय हायकमांड घेईल असं सांगितलेलं होतं. तर एकीकडे महायुतीला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर जो फायदा झालेला आहे तो लक्षात घेता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं का? काय नेमकं वाटतंय? नक्की आपण जर पाहिलं तर बिहार पॅटर्न पुन्हा एकदा होऊ शकतो. कारण की एकनाथ शिंदे यांच्याकडे यांचे 8 ते 9 खासदार आहेत. त्यामुळं त्यांचं वर्चस्व केंद्रातही पाहायला मिळत आहे आणि राज्यातही मोठ्या प्रमाणावरती आमदार जे आहेत त्यांचे 50च्या वरती निवडून आलेले आहेत. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करावं असा आग्रह जो आहे तो आहे किंवा हे भाजप नेतृत्वालाही मान्य आहे की नाही हे अजून यावरती चर्चा झालेली पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे तीनही नेते दिल्लीमध्ये जेव्हा जातील चर्चा करतील आणि या चर्चेनंतर एक वाक्यता येईल आणि मुख्यमंत्री कोण हे फायनल होईल. यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र आता याला किती दिवस लागतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कारण की तोपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे राज्याचं काम पाहतील. आता यामध्ये एक वाक्यता कधी येते त्यामुळे आमदारांची नाराजी कुठल्याही पक्षाला न परवडणारी म्हणजे तीनही पक्षांची आमदार जे आहेत त्यांना न परवडणार आहे. महत्वाची खाती कुणाला मिळणार आहेत, गृहमंत्री त्याचबरोबर अर्थ खातं कुणाकडे असणार आहे यावरती एक वाक्यता किंवा मंत्री पदासाठी किंवा इतर पदासाठी कुठली एक वाक्यता झालेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ज्यावेळेस 2000 आता जर बघितलं आपण 2020-21 मध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार बाजूला गेलं आणि महायुतीचं सरकार आलं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील असं सर्वांना वाटलं होतं. त्यावेळेस एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं. 2 वर्ष त्यांनी पूर्ण जबाबदारी जी आहे ती सरकारमध्ये पार पाडली. कुठल्याही नेत्याला नाराज न होता किंवा कुठल्याही आमदाराला नाराज न करता त्यांनी सरकारची एक वेगळी इमेज जी आहे काम करणारं सरकार म्हणून एक तयार केलेली होती. तीच इमेज मुळे पुन्हा सरकारला अशा भावना ज्या आहेत त्या इतर कार्यकर्त्यांच्या आहेत. राष्ट्रवादीच्या आमदाराच्या अजित पवारांच्या बाबतीत असतील, शिंदेच्या त्यांच्या आमदारांच्या बाबतीत असतील. मात्र भाजपाला वाटतंय की मोठं यश जे आहे ते भाजपाला मिळालेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होताना भाजपच्या आमदारांना पाहायचंय. आपण जर पाहिलं तर 2019 मध्ये तुम्ही सांगितलं देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होताना बघायचंय. मात्र जर आपण राजकीय अभ्यासकांसोबत बातचीत केली किंवा त्यांची मतं जाणून घेतली किंवा सध्या राज्याच्या राजकारणात ज्या काही घडामोडी घडतायत त्याचा अभ्यास केला
तर एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांना आणखी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते अशी सुद्धा एक शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते. थेट केंद्रीय नेतृत्वाकडून मोठी जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांना दिली जाऊ शकते असं सुद्धा म्हटलं जात आहे. या संदर्भात नेमकं काय वाटतं? पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री, अजित दादा हे उपमुख्यमंत्री आणि थेट केंद्रातून देवेंद्र फडणवीस कामकाज बघणार असं काही राज्याच्या राजकारणात घडू शकतं का? आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस जर केंद्रात गेले तर महाराष्ट्रात भाजपला चेहरा राहणार नाहीये, अशाही चर्चा ज्या आहेत त्या सुरू. आणि आक्रमक चेहरा आहे भाजप, महाराष्ट्र भाजपचा चेहरा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्याच पद्धतीने भाजप पुढं कोणी घेऊन जाईल असं कुठल्याही नेतृत्वाकडे असं नेतृत्व पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं केंद्रात जाणं हे भाजपला न परवडणार आहे. मात्र केंद्रातून जर कोणी एखादा चेहरा महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदासाठी जर आला, तो चेहरा कोण असू शकतो अशाही अनेक शंका ज्या आहेत त्या आता उपस्थित व्हायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. कारण की 2014 मध्ये ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस जसं की सागर तुम्ही सांगितलं आश्वासक चेहरा राहणार नाही, मुद्दा आपल्या लक्षात आलेला आहे आणि तुम्ही दिलेल्या सर्व माहितीसाठी तुर्तास धन्यवाद.